शेतकरी मंडळी राम राम। आज आपल्या हरभरा पिकाला आपण पहिली फवारणी जी आहे ती करून घेत आहे। हरभरा पिकाला पहिली फवारणी आपण केव्हा करावी आणि का करावी या सविस्तर व्हिडिओ मागचा आपण दिला होता आणि तेच घटक तेच कंटेंट घेऊन आपण आपल्या हरभऱ्याच्या वावरामध्ये हे जे फवारणी जी आहे ते करून घेत आहे। म्हणजे जे माहिती जे कंटेंट आपण शेतकरी बांधवांना सांगतो तेच मी आपल्या वावरामध्ये त्या ठिकाणी वापरतो। शेतकरी बांधवांना कामाची माहिती मिळावी, त्यांना योग्य वेळेवर योग्य फवारणी भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण गेले 5 ते 6 वर्ष झाले स्वतः शेती करत असताना आणि घेत असलेल्या शिक्षणाच्या जोरावर शेतीमध्ये कुठले कंटेंट कुठले औषधी त्याची गरज आहे ही चांगलीच माहिती त्या ठिकाणी आपल्याला आहे। आता या हरभऱ्याच्या पहिल्या फवारणीमध्ये फक्त आपल्याला 3 गोष्टी घ्याव्या लागतात, अळीनाशक, ह्युमिक ॲसिड आणि फंगिसाइड म्हणजे बुरशीनाशक। आणि तीनही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात। यामधलं जो पहिलं औषध पहिला घटक आपला आहे ते म्हणजे अळीनाशक। यामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये आपण क्लोरोफायरिफॉस 20% हा घटक घेतलेला आहे प्रति पंपाला 40 ml न। यानं काय होणार आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या हरभरा पिकावर जेवढी अळी असेल याचा खात्मा उत्तम प्रकारे हे जे आहे क्लोरोफायरिफॉस 20% त्या ठिकाणी करते। तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रति पंपाला 40 ml। आपण कोणत्याही कंपनीचं घ्या असं काही नाही की आपण हेच कंपनी घ्या, फक्त यामधला घटक जो आहे क्लोरोफायरिफॉस 20% हा आपल्याला महत्त्वाचा आहे, कंपनी पण कोणती घ्या। यामधलं दुसरं घटक म्हणजे आपण यामध्ये घेतलेलं ह्युमिक ॲसिड। कोणीही पिकाच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वाचं असते त्या पिकाच्या पांढऱ्या मुळांचा विकास होणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्या हरभरा पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, हरभरा पिकाच्या पांढऱ्या मुळा हे वाढल्या पाहिजे यासाठी आपण हे ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि हे ह्युमिक ॲसिड हे जेलमध्ये आहे, आपण जर पाहिलं हे पूर्णपणे जेलमध्ये आहे, जेल फॉर्मेशनमध्ये आहे। तर आपण जेलमध्ये घ्या किंवा ग्रॅन्युलमध्ये घ्या कोणतेही घ्या, ह्युमिक ॲसिड खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे, जास्त काही महाग नाही आहे। यानं काय होणार की हरभरा पिकाची वाढ चांगली होईल, हरभरा चांगले फुटवे करीन आणि हरभरा मजबूत बनेल, हरभरा निरोगी राहील। तिसरं सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं यामध्ये आपण घेतलेलं आहे बुरशीनाशक फंगिसाइड, ते म्हणजे हे एलेट। आता एलेट काय काम करणार आहे की आपल्या हरभरा पिकामध्ये सुरुवातीच्या काळात जो मर रोग येते तो मर रोग हे थांबवणार आहे, कंट्रोलमध्ये करणार आहे। कारण हरभरा पिकामध्ये सर्वात नुकसान जर कोणता रोग करत असेल तर तो आहे मर रोग। हा एक बुरशीजन्य आजार आहे, बुरशीजन्य रोग आहे आणि हा आपल्या हरभरा पिकावर येऊ नये यासाठी आपण हे फंगिसाइड त्या ठिकाणी घेतलेलं आहे। बस 3च घटक आपल्याला घ्यावे लागतात, अळीनाशक, ह्युमिक ॲसिड आणि फंगिसाइड। जास्त खर्च करायचा नाही आहे। शेतकरी ज्यावेळेस दुकानात जातो त्या ठिकाणी कंपनीवाले एजंट त्या ठिकाणी बसले असतात आणि शेतकऱ्यांना 2-3 गोष्टी भलत्याच त्या मस्तकी मारल्या जातात, परंतु हे गोष्टी आपल्याला करायची नाही आहे। शेतकऱ्यांना पैसा घामाचा पैसा आहे, शेतकरी बांधवांना योग्य पिकावर योग्य स्टेजवर योग्यच फवारणी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्यांना मिळाली पाहिजे, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आता संपूर्णपणे आपली गँग घेऊन आपण वावरामध्ये आलेलो आहे। आपले पंप आहेत 15 लिटरचे, पाणी वगैरे सर्व आपण कालच त्या ठिकाणी भरून घेतलेलं आहे, कारण नियोजन शेतीमध्ये नियोजन हे फार आवश्यक आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या हरभरा पिकाला आपण पहिली फवारणी जी आहे ती करून घेत आहे। तुमची पहिली फवारणी झाली आहे काय कमेंट करून नक्की सांगा। या व्हिडिओ संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्की विचारा। धन्यवाद। जय जवान जय किसान।